रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि नेते मंडळींसाठी ही निवडणूक सामाजिक राजकीय अस्तित्व आणि प्रतिष्ठा पणाला लावणारी ठरतीये. नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघातून मनसे रोहा तालुका प्रमुख साईनाथ धुळे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. साईनाथ धुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचार सुरू केला आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून सामाजिक कार्याचा आवाका देखील मोठा आहे. धुळे यांनी आजवर समाजासाठी जनहिताबरोबरच क्रीडा आणि खेळाडूंच्या उत्कर्षासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. या विभागातील अनेकविध प्रलंबित प्रश्न समस्या मार्गी लावून जनतेला योग्य तो न्याय देणार असल्याची ग्वाही साईनाथ धुळे यांनी यावेळेस दिली आहे. काय सांगाल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आपण नागोठणे जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक रिंगणामध्ये उतरलेला आहात. कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि नेमकं आपल्या विकासाचं व्हिजन काय? खरं तर मी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचं मनापासून आभार आहे. कारण की प्रचंड गरीब घराण्यातून मला सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी एबी फॉर्म देऊन माझी उमेदवारी जाहीर केली आहे. आणि जर आपण बघायला गेलो तर नागोठणे विभागामध्ये गेले 15 वर्ष विकासच झालेला नाहीये. साधा फिल्टर पाणी नागोठण्यातील विभागातील शहरातील काही लोकांना साधं फिल्टर पाणी देखील नाहीये. प्रचंड प्रमाणात नाही डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था, नाही आरोग्याची कुठली व्यवस्था. त्यामुळे नागोठणे विभागामध्ये कुठल्याच प्रकारे विकास झालेला नाहीये. हे सर्व बघून मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ह्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. काय सांगाल, कसा प्रतिसाद आहे जनतेचा? आणि अनेक दिग्गज असे उमेदवार या ठिकाणी आहेत, तगडे उमेदवार आपल्या प्रतिस्पर्धी म्हणून आहेत. हे आव्हान आहे का? कसं बघता याकडे? एक साईडला जनशक्ती आहे आणि एक साईडला पैसा आहे. लोकांचा खूप चांगला मला प्रतिसाद आहे. गावागावामधून गेलो तरी सगळेजण म्हणतात की प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इथे उमेदवार उभा आहे. त्यामुळे लोकांमधून, विभागामधून, सर्व काही सुशिक्षित वर्गामधून देखील खूप मोठा प्रतिसाद आहे. काय नेमकं विकासाचं विजन आहे? आपण निवडणुकीला सामोरे जाताय, मात्र जनतेचे असे कोणते प्रश्न आहेत जे येत्या काळामध्ये आपल्याला सोडवण्याचा आपला संकल्प आहे? बघायला गेलो तर या विभागामध्ये अनेक मोठमोठे प्रकल्प आहेत. पण ह्या प्रकल्पामध्ये आमचे येणारे पुढारी हे सांगतात ही नोकरी देऊ, ती नोकरी देऊ. पण आम्ही ह्या वेळेला असं विजन केलेलं आहे की इथे मोठमोठे प्रकल्प आहेत. ह्या प्रकल्पामध्ये इथली मराठी मुलं हे कॉन्ट्रॅक्टर म्हणून जावी. आता नोकऱ्या नको आहेत. कारण इथे नोकऱ्यांच्या बाबतीत जर बघायला गेलो तर कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करण्यापेक्षा इथली आमची मराठी मुलं आता ठेकेदार होणार. म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते स्वतः लोकांना रोजगार देणार, असं आमचं हे विजन ह्या निवडणुकीमध्ये आहे. इतर सामाजिक जनतेचे प्रश्न असतील, मूलभूत नागरी पायाभूत सुविधा आहेत, या कशा पद्धतीनं नागोठण्यामध्ये या ठिकाणी त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आत्ताच्या लोकप्रतिनिधींनी केलंय? आजवरच्या लोकप्रतिनिधींनी जे काम केलंय त्यावर आपण समाधानी आहात का? बिलकुल समाधानी नाहीये. कारण की तुम्ही जर बघायला गेलात तर एखादा अटॅक सारखा जरी आजार झाला, एखादा कुठला रात्री इमर्जन्सी आजार झाला, तर इथे अँब्युलन्स देखील या विभागामध्ये अवेलेबल नाहीये. या विभागामध्ये डॉक्टर्स अवेलेबल नाहीत. प्रचंड या विभागामध्ये दुर्दशा ह्या लोकांनी केलेली आहे. हे सर्व विचार करूनच आम्ही इथून या रिंगणामध्ये जोरदार उतरलेलो आहे आणि लोक आमचा विजय निश्चित करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.